नमस्कार रसिक श्रोते हो. आम्ही मनमुक्ताच्या या पेजवर मी आपल्या सर्वांचं, संगीता अरबुने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, या पेजवर मी याआधी कवी संमेलनाच्या निमित्ताने आले होते, परंतु प्रत्यक्ष लाईव्ह येण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. ठीक आहे आता प्रिया? तर प्रत्यक्ष इथे लाईव्ह येण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. ज्योती कपिले आलेली आहे, मनीषा अतुल आहे, प्रिया धारूरकर आहे, प्रतिभा सराफ आहे, गौरी कुलकर्णी आहे, कैलाश गिरी आहेत. सगळ्यांना माझा नमस्कार आणि सगळ्यांचं मी इथे स्वागत करते. तर मित्रांनो, मी सांगत होते की पहिल्यांदाच म्हणजे एकदा कवी संमेलनाच्या निमित्ताने मी इथे लाईव्ह आलेले होते मनमुक्ता पेजवर, आणि त्यानंतर आता स्वतःचा असा लाईव्ह कार्यक्रम घेऊन मी या मनमुक्ता पेजवर येत आहे. खरं तर इतक्यात माझी मनमुक्ता पेजवर येण्याची इच्छा नव्हती, परंतु माझ्या मैत्रिणी मनीषा अतुल, ज्योती कपिले आणि मंदाकिनी पाटील या तिघी अर्थातच मनमुक्ता पेजच्या संचालक आहेत, आणि त्याबरोबरच या तिघी मान्यवर अशा कवयित्री आहेत महाराष्ट्राच्या. आणि या तिघी मला सातत्याने आग्रह करायच्या की आता तुझंही काहीतरी मनमुक्ता पेजवर तू सादर कर, तू यायला हवंस आता. आणि मी बरेच दिवस हे टाळत आलेले त्यांचा आग्रह, पण आता मी म्हटले की आपण चला काहीतरी करूया. आणि अर्थातच कवितांचे कार्यक्रम अनेक ठिकाणी दिल्यामुळे मला इथे कवितांचा कार्यक्रम द्यायचा नव्हता. मग आपल्याला इथे नेमकं काय देता येईल हा मी विचार करत होते, आणि त्यातच गणपती आले आणि माझ्या लक्षात आलं की आपण गणपतीवरच एखादा कार्यक्रम देऊया, कारण गणपतीवर मी खूप सारं लिखाण केलेलं आहे. आणि मग मी आजच्या कार्यक्रमाचा विषय निवडला की गणपती एक लढिवाळ गळामिठी. अविनाश इंगळे आलेले आहेत, संतोष संके आहे, मंदाकिनी पाटील आलेले आहे. सगळ्यांचं स्वागत. तर त्यापूर्वी म्हणजे विषयाकडे जाण्यापूर्वी मला आणखी एक दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात की या कार्यक्रमाची आज जी माझी ओळख करून दिलेली आहे आमच्या मंदाकिनी पाटीलने, अतिशय सुंदर ओळख आहे ती. आणि म्हणजे त्या ओळखीतून कुठेतरी मीच स्वतःला नव्यानं भेटलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. इतकी सुंदर तिने ती ओळख केलेली आहे. म्हणजे माझ्या पुस्तकांची नावं तिने त्यात गुंफलेली आहेत, आणि माझी जी काही अभिव्यक्ती आहे ती खूप छान अशी चिमटीत पकडलेली आहे. आणि माझीच नाही तर आतापर्यंत जेवढे इथे कार्यक्रम झाले त्या सगळ्यांचीच ओळख तिने अतिशय चांगल्या शब्दामध्ये अगदी समर्पकपणे करून दिलेली आहे. आणि शिवाय ही ओळख नुसती करायची म्हणून केलेली नाहीये, तर त्यामध्ये खूप सारा आपलेपण आहे. आणि त्याबद्दल म्हणजे मंदाकिनी पाटीलला मी तिचे धन्यवाद मानते, कारण ती माझीच आहे, या ग्रुपची आहे, आमच्या सगळ्यांची आहे. तर मी तिला खूप सारं प्रेम देते सगळ्यांच्या वतीने अगदी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ज्योती कपिलेबद्दल बोलावं असं वाटतं. तर या कार्यक्रमाचं जे काही पोस्टर आहे सुंदरसं, ते ज्योती कपिलेने बनवलेलं आहे. आणि ज्योती अतिशय कलात्मक पद्धतीने हे सगळं बनवते. आणि मित्रांनो, सांगायची गोष्ट म्हणजे हे ग्राफिक डिझायनरचं काम आहे, परंतु ज्योती ते सगळं शिकून घेतलेलं आहे तिने. आणि हेच काम तुम्ही जर ग्राफिक डिझायनर कडे दिलं तर त्याचा खूप सारा चार्ज आकारला जातो, परंतु ज्योती आमच्या सगळ्या प्रेमासाठी हे सगळं विनाशुल्क करत असते. या अगोदर दीपा ते काम करायचे, आणि या दोघी पण अगदी खूप आपलेपणानं हे सगळं काम करत असतात. खरं तर आम्ही सगळ्या ज्या मैत्रिणी आहोत त्या मुळात कवयित्री आहोत, लेखिका आहोत, आणि आपण कुठेतरी साहित्य क्षेत्रामध्ये आपलं योगदान आहे, म्हणजे लिहिण्याचं योगदान आहेच, परंतु आपण या क्षेत्राचंही काही योगदान आपल्याला द्यावं लागतं. काहीतरी आपलं उत्तरदायित्व आहे, आणि ते निभावण्यासाठी त्या कुठल्या तरी सामाजिक जाणीवेतून आम्ही एकत्र येऊन ही सगळी कामं करत असतो. तर मित्रांनो, आणि माझ्या या मनमुक्तावरच्या ज्या सगळ्या सख्या आहेत त्या देखील हा कार्यक्रम म्हणजे कुठलाही इथला कार्यक्रम असू दे अगदी आपलेपणाने पाहतात, आणि त्यावर इथे पण प्रतिक्रिया देतात. परंतु जर एखादीचा राहिला कार्यक्रम तर नंतरही त्या कार्यक्रम बघतात. आणि शिवाय आमचा जो मनमुक्ताचा ग्रुप आहे तिथे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्या प्रतिक्रिया देत असतात, सगळ्यांचं कौतुक करत असतात, आणि हे सगळं खूप प्रोत्साहन देणारं आहे. तर मी विषयाकडे आता थोडंसं वळते. तर माझा ऋषिकेश देशमुख आलेले आहेत, तर त्यांचंही मी स्वागत करते. तर माझा आजचा विषय आहे गणपती एक लढिवाळ गळामिठी.
तर तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गणपती हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि आपल्या सगळ्यांची ती इष्ट अशी देवता आहे. म्हणजे किती तऱ्हांनी आणि किती रूपात गणपती हे दैवत आपल्या सगळ्यामध्ये सामावलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या, मला तर असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या जीवनाला गणपतीची एक सुंदर अशी लढीवाळ अशी गळामिठी पडलेली आहे. तर मित्रांनो, मी अनेक वर्तमानपत्रांनी मला गणपतीच्या विषयी खूपदा लिहायला सांगितलेलं आहे आणि त्यानिमित्ताने गणपती संदर्भात माझं खूप वाचन झालं, चिंतन झालं आणि एकूणच गणपतीकडे पाहण्याची माझी दृष्टी एक वेगळी होत गेली आणि त्यातून लिखाणाच्या दृष्टीने मी हे सगळं करत गेले आणि त्यातून मी काही लेख लिहिलेले आहेत गणपती संदर्भातले. तर त्यातले मी 3 लेख इथे वाचणार आहे आणि गणपतीबद्दलचे माझे जे काही अनुभव आहेत, अर्थात त्याला अनुभूती नाही म्हणत मी, तर ते अनुभव देखील मी इथे मांडणार आहे आणि माझ्या काही पर्सनल गोष्टी आहेत, म्हणजे अनुभवच म्हणा ते पर्सनल, ते देखील इथे मी तुमच्याशी त्या निमित्ताने शेअर करणार आहे. तर म्हणजे विषयाकडे जर मी सुरुवातीलाच तुम्हाला एक माझा लेख वाचून दाखवणार आहे. तर ज्ञानेश्वरीचा जो पहिला अध्याय आहे, म्हणजे ओम नमोजी अध्याय, ओंकार स्वरूप जे त्यांनी उलगडून दाखवलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, तर त्या संदर्भातला एक लेख मी तुम्हाला ऐकवते आणि पुढे जाते. प्रकाश कुलकर्णी सर आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. तर लेख असा आहे: ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. अशा ओंकार गणेशाच्या नमनाने संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात केली. असं म्हणतात की सृष्टीची उत्पत्ती झाली त्या प्रसंगी सर्वात प्रथम ओंकाराचा ध्वनी निनादू लागला. त्यानंतर जीवसृष्टीची निर्मिती झाली. म्हणूनच ओंकाराला आदिबीज म्हटलं जातं. त्यांनी गणेशाला आदिबीज समजून आत्मस्वरूपाबरोबरच परब्रह्म स्वरूप मानून वंदन केलं आहे. श्री गणेशाला त्यांनी सर्वांच्या ठायी असलेल्या अर्थग्रहण शक्तीचा प्रकाश म्हटलं आहे. पुढे श्री गणेशाचं ओंकार स्वरूप प्रकट करताना त्यांनी म्हटलं आहे: अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे ते तिन्ही एकवटले तेथ शब्द ज्ञान कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज. सूर्यकांत महाडिक आलेल्या स्वागत सूर्यकांत. परब्रह्माला कवेत घेणाऱ्या अध्यात्म आणि आत्मिक सामर्थ्य यांच्या केंद्रस्थानी असलेल्या ओंकार या अक्षरात ज्ञानेश्वरांना थेट गणपतीचं रूप भासमान होतं. अच्या रूपात त्यांना गणपतीची पवित्र आणि लोभस अशी चरण जोडी दिसते, तर ऊच्या रूपात गणेशाचे विशाल उदर आणि मच्या रूपात त्याचे भव्य कपाळ भासमान होते. आणि या तिन्ही अक्षरांचा मेळ होऊन तयार होणाऱ्या ओम या अक्षरातच अखिल वाङ्मय विश्व सामावलेलं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. संत ज्ञानेश्वरांना गणपती ओंकार रूपात म्हणजे अक्षर रूपात प्रतीत होणं ही खरोखरच खूप लक्षणीय अशी घटना म्हटली पाहिजे. विश्वाच्या आदिबीजाला नमस्कार करून त्यांनी या अध्यायात एकूणच गणेशाच्या बाह्य रूपाचा प्रतिकात्मक अर्थ अतिशय छान शब्दात उलगडून दाखवला आहे. गणपतीचं शरीर अक्षर रूपात असणं हेच गणेशाच्या बौद्धिक सामर्थ्याचं प्रतीक आहे. तर ओम हे अक्षर गणपती स्वरूप असल्याने ते अक्षर वाङ्मयाचं प्रतीक आहे. गणपतीच्या शरीरावरील रंगीबेरंगी वस्त्र म्हणजे वाङ्मयाच्या अग्रस्थानी असलेले नवरस आहेत. त्याचे रत्नजडित अलंकार म्हणजे आपल्या परंपरांचा मानबिंदू ठरलेली 18 पुराणं आहेत. गणपतीचे 6 हात त्यांना 6 तत्व संप्रदायांसारखे वाटतात, ज्यांना षडदर्शने असंही म्हटलं जातं. आणि या संप्रदायातील मतभेदानुसार त्याच्या हातातील 6 आयुधेही परस्परांची विसंवादी अशी आहेत. या 6 आयुधांचा प्रतिकात्मक अर्थ त्यांनी अनुक्रमे असा सांगितला आहे: हर्षा तर्कशास्त्र, अंकुश न्यायशास्त्र, गोड रसभरीत मोदक वेदांतशास्त्र, त्याचा वरदहस्त म्हणजे सतर्कतावाद, तर त्याचा अभयहस्त म्हणजे धर्मप्रतिष्ठा, तर त्याची सोंड म्हणजे आत्मिक आनंदाची अनुभूती देणारा मनातला शुद्ध सात्विक विचार, वाईट मतांचं खंडन करणारा प्रभावी वाणीतून प्रकट झालेला निर्मळ निरपेक्ष संवाद म्हणजे त्याचा शुभ्र आणि अखंड दात, ज्ञान तेजाचं स्फुरण अंतरीचा उन्मेष म्हणजे त्याचे इवलेशे सूक्ष्म नेत्र,
तर त्याचे विशाल कर्ण हे मीमांसू वृत्तीचं प्रतीक आहे. गणेशाच्या मस्तकावर एकवटल्यासारखी भासावी इतकी जवळजवळ असणारी गंडस्थळे म्हणजे अद्वैत आणि अद्वैत. द्वैत म्हणजे तू आणि मीचा भेद, तर या गंडस्थळांचं एक होणं म्हणजे अद्वैत. म्हणजे हा भेद मिटून जाणं, सर्व जीवांचं शेवटी एका परब्रह्मात एकवटून जाणं. त्या गंडस्थळातून पाझरणारा द्रव म्हणजे बोधामृत. त्याच्या मस्तकावर अंगावर शोभणारी आपल्या सुगंधाने आसमंत प्रसन्न करणारी विविध रंगांची सुवासिक फुलं म्हणजे आपल्या संस्कृतीचा आधारस्तंभ ठरणारी उपनिषद. संत ज्ञानेश्वरांनी घडवलेलं या ओंकार स्वरूपाचं दर्शन घेतलं की त्याच्या ठाई हिंदूंची अपार श्रद्धा का आहे, गणपती ही बुद्धीची देवता का आहे ते आपल्या लक्षात येतं. त्याची ही प्रतिकात्मता पाहिली की त्याच्या ठाई असलेली अपार शक्तीही आपल्या ध्यानात येते. त्याच्या विघ्नहर्ता रूपाची साक्ष पटते. मानवी शरीराला असलेले हत्तीचे मुख, त्याच्या विश्लेषणार्थ असं म्हटलं जातं की हत्ती हा अतिशय बुद्धिमान प्राणी. रश्मी आलेली आहे, स्वागत रश्मी, चित्रा स्वागत तुझं पण. परंतु त्याच्या शरीराची ठेवण मात्र त्या बुद्धीचा पुरेपूर वापर करता न येण्यासारखी. मानवाकडे मात्र स्वतःच्या बुद्धीचा पुरेपूर वापर करण्याची क्षमता आहे. म्हणूनच गणपतीच्या ठाई बुद्धी आणि शक्तीचं अलौकिक असं सामर्थ्य आहे. म्हणूनच गणपती ही बुद्धीची, ज्ञानाची देवता आहे. गणपतीची ही सगळी प्रतीकं आपल्याला जीवन वेगळ्या अर्थाने उलगडून सांगत असतात, विचार करायला प्रवृत्त करत असतात. जसे की गणपतीच्या उदरावर सर्प लपेटलेला असताना त्याचं वाहन मूषक कसं बरे, कारण हे दोघं तर एकमेकांचे वैरी. पण त्याचं उत्तर असं आहे, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला अशा परस्पर विरोधी गोष्टींचा सामना करावा लागतो. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे संपूर्ण चांगलं किंवा संपूर्ण वाईट असं कुणीच नसतं. माणूस हा षडरिपूंनी बनलेला आहे. कुठला गुण आपल्यावर हवी होऊ द्यायचा हे आपणच ठरवायचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे मूषक, त्याच्या काळ्या रंगामुळे अंधकाराचं प्रतीक. म्हणून त्याच्या मूषकारोहणाचा अर्थ आहे अंधकारावर आरूढ होऊन प्रकाशाचा प्रसार करणं. हा अंधकार म्हणजे अनेक प्रकारचं अज्ञान. शिवाय उंदीर हे चंचल मनाचं प्रतीकही मानलं जातं. पण गजाननाचा त्याच्यावर अंकुश राहिल्याने हे अस्थिर मन स्वस्थ होत जातं आणि अशा स्वस्थ मनालाच परमानंदाची अनुभूती येते. अशा मनात ज्ञानाचा प्रकाश पाझरू लागतो. असं मन ज्या शरीरात वास करतं ते शरीरही स्वस्थ म्हणजे निरोगी राहतं. गणपतीच्या किरीटापासून ते त्याच्या पायातील साखळ्यांपर्यंत प्रत्येक घटक म्हणजे अर्थपूर्ण अशी प्रतीकं आहेत. शिवाय पार्थिव गणेशाची पूजा करण्यामागे देखील खूप छान अर्थ आहे. तो आदिबीज आहे म्हणून तो सृजनेश्वर आहे. म्हणूनच मृत्तिकेपासून म्हणजे सृजनशील अशा पृथ्वी तत्वापासून गणेशाची निर्मिती केली जाते. अशीच अंबेचीही निर्मिती केली जाते, कारण ती देखील सृजनशील आहे, आदिमाता आहे. अशी इतर कुठल्याच देवतेची मृत्तिकेपासून निर्मिती करून तिची पूजा केली जात नाही. स्थापना, मुक्काम आणि विसर्जन अशा 3 टप्प्यात ही पूजा चालते. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा सृष्टीचा नियम खूप सहज सुंदररित्या त्यातून दृगोचर होतो आणि आपल्याला त्याकडे पाहण्याची, त्याचा आदर करण्याची एक सहज सुंदर दृष्टी लागते. गणपतीच्या बाह्य रूपातून प्रतीत होणारे सरळ साधे अर्थ तर फार मोठं जगण्याचं तत्वज्ञान सांगत असतात. त्याचं मोठं उदर म्हणजे राग लोभापासून खूप काही मनात साठवणं, समोरच्याला मोठ्या मनानं क्षमा करणं, त्याचे अपराध पोटात घालणं, षडविकारावर अंकुश म्हणूनही त्याच्या हातातील अंकुशाकडे पाहता येतं. त्याचे विचार करणं म्हणजे खूप काही ऐकणं, तर सूक्ष्म नेत्र म्हणजे कुठल्याही गोष्टीचा सूक्ष्मातिसूक्ष्म विचार करणं. त्याच्या ठाई असलेल्या गुणांच्या या भंडारामुळेच शुभ प्रसंगी त्याचं पूजन करून स्मरण केलं जातं, मांगल्याची कामना केली जाते. या व्यतिरिक्त तो गायन नृत्यादी 64 कलांचा कलानिधी आहे. त्याची उपासना देवनागरी लिपीचा तो निर्माता आहे, रणशार्दूल आहे. तो मांगल्याचं प्रतीक आहे, बुद्धीची देवता आहे. त्याची उपासना फक्त नवस सायासासाठी नसून ती प्रत्यक्ष ज्ञानाची, विवेकाची, शक्तीची आणि कलेची उपासना आहे. त्याच्या प्रत्येक प्रतीकाचा अर्थ मनात मुरवून घेणं आहे, त्यानुसार जीवनाची वाटचाल करणं आहे.
निरंतर विजय हे जसं गणपतीच्या जीवनाचं इति कर्तव्य आहे, तद्वतच आपणही अन्यायाचा प्रतिकार करत अडीअडचणींवर मात करत विजयासाठी लढलं पाहिजे, झटलं पाहिजे. हे लढणं नुसतंच इतरांबरोबर असण्यापेक्षा स्वतःशी देखील असलं पाहिजे. स्वतःमधला अंधकार दूर करून प्रकाशाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे आणि तीच खऱ्या अर्थाने गणेश उपासना. मित्रांनो, दीपा आलेली आहे, प्रकाश क्षीरसागर होते, मनोहर मंडवाले देखील आलेले आहेत. सगळ्यांचं मी स्वागत करते. तर पुढे मी वळते. तर मित्रांनो, ज्ञानेश्वरांनी जे ओंकार स्वरूपात त्यांना जो गणेश भासमान झाला, तर मला नेहमी हे वाचताना असं वाटतं की म्हणजे की तो ओम जो आहे तो असा आडवा आहे आपला ओम, आणि मला कुठेतरी वाटतं की ज्ञानेश्वरांच्या कल्पनेतला ओम जर आपण पाहायचा म्हटलं तर तो उभा असला पाहिजे, कारण अकार चरण आणि चरण त्याचे असे खाली असले पाहिजे. तर असं मला सातत्याने मनामध्ये माझा हा प्रश्न यायचा की किंवा त्या काळात ओम वेगळा होता का, तर हे देखील मला सातत्याने वाटायचं. आणि मित्रांनो, काही प्रश्नांची उत्तर आपल्याला कशी मिळतात बघा ना. तर एकदा मी बालीला गेले होते. बाली म्हणजे इंडोनेशियामधला एक प्रांत आहे बाली. तर तिथे मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तर ते देखील मला तुम्हाला इथे सांगावंसं वाटतं की आम्ही नुकतेच बालीमध्ये आम्ही विमानतळावर उतरलो आणि या टॅक्सीने आम्ही आमच्या विलाकडे येत होतो. तर टॅक्सीमध्ये बसल्यानंतर ड्रायव्हरच्या समोर जो आरसा होता त्या आरशावरती एक अशी छान छोटीशी घंटा होती आणि त्या घंटेवरती एक छोटी पताका होती आणि त्या पताकावर एक असं चिन्ह होतं. चित्र म्हणजे मला लक्षात आलं नाही नेमकं ते काय, पण ते अतिशय सुंदर होतं आणि मला ते कुठेतरी पाहिल्यासारखं आणि खूप ओळखीचं वाटत होतं. म्हणजे माझं लक्ष अगदी त्याच्याकडेच होते की नेमकं हे काय. आजूबाजूला माझं काही लक्ष नव्हतं बघायला सतत. आणि आपल्याला माहिती असते की एखाद्या व्यक्तीचा चेहरा कधीतरी आपल्याला वाटतं की मी कुठेतरी या व्यक्तीला पाहिलेलं आहे, तेव्हा आपल्या डोक्यात सतत ते असतं की नेमकं कुठे पाहिलं. मग आपल्याला दुसरं काहीच चेन पडत नाही की तो शोध लागेपर्यंत. तर मला लक्षात येईना आणि मी त्या ड्रायव्हरला विचारलं. अर्थात त्याला तोडकं मोडकं इंग्लिश येत होतं आणि मी त्याला विचारलं की हे काय आहे, म्हणजे हे चिन्ह आहे, चित्र आहे, काय आहे नेमकं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हा ओम आहे. तर मी अक्षरशः चाट पडली. म्हणजे ज्ञानेश्वरांनी जो ओंकार स्वरूप गणेशाच्या संदर्भात जो ओम सांगितलेला आहे तर अगदी तो तसा होता. म्हणजे उभा ओम होता तो. म्हणजे त्याचे अकार चरण ते खाली होते, त्याचा उकार होता तो वर होता आणि त्याच्यावरती तो मकाराचं ते चिन्ह होतं. म्हणजे अगदी त्याच्यामध्ये गणपतीचं स्वरूप भासमान होत होतं आणि मला तिथे ते उत्तर मिळालं. आणि मग माझ्या नंतर असं मला जाणवलं की कदाचित ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा कदाचित किंवा प्राचीन वाङ्मयामध्ये संस्कृत वाङ्मयामध्ये तो ओम तशा पद्धतीचा उभा असला पाहिजे. आणि मग नंतर आपल्या लिहिण्याच्या सोयीसाठी कदाचित तो आडवा केला गेला असावा. म्हणजे हे फक्त माझं मत आहे बरं का. म्हणजे हे काही मी खूप वाचन किंवा हा शोध लावून सांगत नाही, फक्त माझ्या पुरता मी तो शोध लावलेला आहे. तर अशा पद्धतीने मला तो ओंकार त्या ठिकाणी भेटला. म्हणजे विषय निघालेलाच आहे. युवराज अणपत आलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करते. तर विषय निघालेलाच आहे. तर मला बालीमधल्या गणपतीबद्दल थोडंसं तुम्हाला सांगावंसं वाटतं की बाली, मगाशी सांगितलं तुम्हाला की इंडोनेशियामधला हा एक प्रांत आहे आणि इंडोनेशिया हा म्हणजे मुस्लिम कंट्री आहे. परंतु बाली हा जो प्रांत आहे तिथे जवळजवळ 80% लोक हिंदू आहेत. अर्थात तिथले हिंदू संस्कृती आपल्यापेक्षा थोडी वेगळी आहे, परंतु आपल्यासारखेच ते ब्रह्मा विष्णू महेशाला मानतात, गणेशाला मानतात. आणि रामायण भारतावर तर त्यांचं खूप प्रेम आहे. म्हणजे त्याचे तिकडे शोज वगैरे केले जातात आणि तुम्हाला रस्त्यावर तिथे अर्जुनाची मूर्ती दिसेल, विष्णूची मूर्ती दिसेल. एक आम्हाला घटोत्कचची फार सुंदर मूर्ती आम्ही तिथे पाहिली. तर आणि तिथली एकूणच जी काही हिंदू संस्कृती आहे ती खरोखरच मित्रांनो खूप मनाला मोहवून टाकणारी आहे. तर मी एकदा नवशक्तीमध्ये माझं सदर चालू होतं, तर त्या दरम्यान मी बालीहून आले होते आणि बाली एक समृद्ध अनुभव नावाचा एक लेख मी नवशक्तीसाठी लिहिला. आणि तो लेख मित्रांनो, अनेक मला फोन आले की लेख आवडल्याचं त्यांनी मला सांगितलं. परंतु एक 60 वर्षाच्या एक बाई होत्या, तर त्यांना म्हणजे इतका तो लेख आवडला की त्यांना तिकडे जायचं होतं आणि त्या मला सततच फोन करायच्या की म्हणजे तो लेख वाचून त्यांना तिकडे जाण्याची अक्षरशः ओढ लागली होती. म्हणजे की कसं जायचं, किती खर्च आला, किंवा कसं तुम्ही बुकिंग केलं, कुठल्या हॉटेलात राहिलात वगैरे वगैरे. मला त्या बाई म्हणजे सतत फोन करायच्या आणि एकदा त्या खरोखरच आपल्या मुलाला घेऊन बालीला जाऊन आल्या.
म्हणजे आपला लेख वाचून इतकं कोणीतरी प्रभावित व्हावं हा खरोखरच एक खूप चांगला असा अनुभव असतो. तर मित्रांनो, मी बालीमधल्या गणपतीबद्दल बोलत होते. तर बालीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अगदी त्या गणपतीच्या मूर्ती म्हणजे हॉटेलमध्ये गेलात तर त्या हॉटेलच्या एंट्रन्सला तुम्हाला गणपतीची मूर्ती दिसेल. म्हणजे तिथे वाड्यासारखी साधारणपणे घरं असतात, तर त्या घराच्या दरवाजाच्या एंट्रन्सला तुम्हाला गणपती दिसेल. आणि मित्रांनो, हा जो गणपती असतो ना तो बहिर्मुखी असतो, म्हणजे त्याचं तोंड बाहेरच्या दिशेला असतं. आणि तिकडे असं म्हटलं जातं की गणपती ही रक्षण करती देवता तिथे समजली जाते. म्हणजे बाहेरच्या ज्या काही वाईट शक्ती असतात त्यांच्यापासून गणपती आपलं रक्षण करते. आणि आपल्या घरात येणाऱ्या ज्या काही वाईट शक्ती आहेत त्यांना ती बाहेरच थोपवून ठेवते. आणि म्हणून तिथे त्या अशा दरवाजामध्येच गणपतीच्या मूर्ती असतात, बाहेर तोंड करून असतात त्या. आणि म्हणजे अशा म्हणजे तो रक्षण करती देवता आहे म्हणून असेल कदाचित, त्या गणपतीचे चेहरे आणि एकूणच स्वरूप असतं ते अशा उग्र असतात. आपल्या इथल्या सारख्या सुंदर किंवा लोभस वगैरे नसतात. म्हणजे काळा व्होल्कॅनिक पाषाण असतो आणि त्या पाषाणातून बनवलेल्या त्या काळ्या मूर्ती असतात. आणि त्यांचे चेहरे म्हणजे डोळ्यामध्ये एक तापट भाव असतो, करारी भाव असतो. आणि खूप प्राचीन वाटतात. त्या कुणीतरी प्राचीन पुरुष आहेत ते, अशाच पद्धतीचं असतं त्याचं रूप. आणि मग कुठेतरी आपल्याला म्हणजे आपल्या मनातल्या त्या मूर्तीच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर, त्याच्या डोळ्यात डोकावल्यानंतर ज्या कुणाच्या मनामध्ये त्या घरातल्यांबद्दल काहीही वाईट विचार असो तर तो लगेचच तिथे गळून पडावा, अशा पद्धतीचं म्हणजे आपलं अवसानच गळून पडावं की त्या घरातल्या लोकांबद्दल काही विचार करायचं, इतकी त्या डोळ्यामध्ये अशी काहीतरी शक्ती असते. आणि म्हणून तिकडे तो गणपती असा दरवाजात असतो. आणि आणखी एक मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की तिथे माउंट ब्रोमो नावाचा एक पर्वत आहे. आणि त्या पर्वतावर देखील म्हणजे पर्वताचं जे टोक आहे, म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तर त्याचा जो तिथे टोक आहे त्या टोकावरती गणपतीची एक मूर्ती आहे. आणि ती मूर्ती म्हणजे देऊळ वगैरे नाहीये, तर अशी खुल्या अवकाशामध्ये ती गणपतीची मूर्ती आहे. आणि मित्रांनो, सांगायची गोष्ट म्हणजे त्या ज्वालामुखीचे सतत उद्रेक होत असतात, परंतु त्या गणपतीची पूजा मात्र कधीच थांबत नाही. किती उद्रेक होऊ देत, सातत्याने तिथे रोज पूजा असते. आणि जुलैमध्ये तिथे एक 15 दिवसाचा उत्सव असतो, याज्ञा कासडा नावाचा तो उत्सव असतो. आणि तेव्हा देखील सगळे लोक तिथे येतात. आणि उद्रेक जेव्हा होतात ज्वालामुखीचे तेव्हा अगदी म्हणजे तिथलं सरकारच 4-5 लोकांना तरी तिथे जाऊन ती पूजा करण्याची अनुमती देत असतं. आणि तिथे त्या लोकांचा असा समज आहे की ही जी मूर्ती आहे तिथे, आणि ती मूर्ती 700 वर्ष पुराणी आहे असं म्हटलं जातं. आणि इतकी जुनी मूर्ती आहे, परंतु इतके ज्वालामुखींचे स्फोट होऊन देखील ती मूर्ती अतिशय सुरक्षित आहे तिथे. तर त्या लोकांचं असं म्हणणं आहे की ही जी गणपतीची मूर्ती आहे ती मूर्तीच या ज्वालामुखींपासून आपल्या सगळ्यांचं रक्षण करते, इतकं तिथे त्या गणपतीला मानलं जातं. आणखी एक मला गोष्ट सांगावीशी वाटते तिथलीच की इंडोनेशियामध्ये जी 20,000ची नोट आहे त्या 20,000च्या नोटेवर सुद्धा गणपतीची प्रतिमा आहे. आणि जगामधली ती एकच नोट आहे की जिच्यावरती गणपतीची प्रतिमा आहे. आणि ती सुद्धा एका हिंदू मुस्लिम राष्ट्राच्या नोटेवरती प्रतिमा आहे. आणि त्या संदर्भात देखील एक आख्यायिका सांगितली जाते. तिकडे आख्यायिका म्हणता येणार नाही, एक कथाच आहे ती, किंवा आपण म्हणूया की ते वास्तव होतं त्या काळातलं, की तिथली अर्थव्यवस्था एकेकाळी खूप अशी डगमगायला आली होती, खूप अशी डबघाईला आलेली होती. आणि त्यावेळेस म्हणजे खूप प्रयत्न केले पण ती अर्थव्यवस्था काही पूर्ववत होत नव्हती. तेव्हा तिथले जे काही अर्थतज्ञ आहेत आणि जे काही हिंदू धर्मगुरू आहेत त्यांच्या बैठकीतून असा निर्णय घेतला गेला की आपण गणपतीची प्रतिमा 20,000च्या नोटेवर ठेवूया. आणि तिथल्या सरकारने ते ऐकलं आणि नंतर ती प्रतिमा ठेवल्यानंतर म्हणतात की तिथली अर्थव्यवस्था पूर्ववत झाली आणि आज ती अशी मजबूत अशी अर्थव्यवस्था आहे इंडोनेशियामध्ये. तर मला तुम्हाला आणखी एक तिथलीच एक म्हणजे आता विषय निघालाच आहे तिथल्या संस्कृतीचा, तर मला आणखी एक गोष्ट सांगितल्याशिवाय पुढे जावत नाहीये. तर मित्रांनो, तिथे तुम्ही जर गेला तर मनीषा चव्हाण आलेली आहे, तिचंही स्वागत करते मी. तर तिथे म्हणजे तुम्हाला रस्त्यावर किंवा घरांच्या समोर, दुकानांच्या समोर, गाड्यांमध्ये अशा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक छोटासा असा ट्रे दिसतो, पामच्या की कसल्या तरी तो पानांचा अगदी छोटासा असा आपल्या छोट्या प्लेट सारखा ट्रे असतो, चौकोनी असतो. आणि त्या ट्रे मध्ये
ते लोक अशी लाल फुलं असतात, पिवळी फुलं, निळी फुलं, थोडी हिरवी पानं असतात आणि थोडंसं अगदी अन्न असतं, म्हणजे थोडासा भात असतो किंवा बिस्किट किंवा शेव वगैरे किंवा तिकडचे नूडल्स वगैरे असं काही थोडंसं अन्न असतं त्याच्यामध्ये. आणि मित्रांनो, हे सगळं ते लोक रोज घराच्या समोर म्हणजे अगदी चारी दिशांना, घराच्या चारी दिशांना ठेवतात, गाडीमध्ये ठेवतात, दुकानामध्ये ठेवतात. आणखी म्हणजे तिथे असं म्हटलं जातं की हे जे ठेवणं आहे त्याला ऑफरिंग म्हणतात. आणि हे ऑफरिंग ते विश्वातली ज्या काही शक्ती आहेत, ज्या काही वैश्विक शक्ती आहेत, तर त्यांना ते अर्पण करतात. शिवाय ब्रह्मा विष्णू महेशाला ते अर्पण करतात. म्हणजे त्यांना आवडणाऱ्याच रंगाची ती सगळी फुलं असतात. किडा मुंगी कीटकांना ते अन्न ठेवलं जातं. आणखी जे काही पूर्वज आहेत त्यांना देखील ते लोक खूप मानतात आणि त्या पूर्वजांना देखील ते लोक ते सगळं अर्पण करत असतात. म्हणजे खूप चांगली अशा पद्धतीची ती प्रथा आहे. आणि नुसतंच ते ठेवलंय आणि गेले असं सुद्धा नाही, तर तिथल्या ज्या स्त्रिया असतात तेच हे काम करत असतात. आणि तिथे सराव नावाचं एक वस्त्र असतं आपल्या लुंगीसारखं, आणि त्या स्त्रिया ते वस्त्र नेसतात आणि नंतर ते ठेवताना सुद्धा आपण जसं नैवेद्याला पाणी फिरवतो तसं ते फुलांनी पाणी फिरवतात आणि उदबत्ती वगैरे ओवाळून ते सगळा ठेवण्याचा विधी दिवसातून आणि 3 वेळा केला जातो, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि अनेक ठिकाणी ते लोक घराच्या अवतीभोवती ते ठेवतात. तर मी तिथल्या एका हॉटेलमधल्या एका मुलीला विचारलं की तुमचा हा वेळ नाही का गजा 3-3 वेळा दिवसातून हे ठेवायचं? म्हणजे आपल्याला नुसते 2 वेळा दिवा लावायचा असतो किंवा पूजा करायची असेल तर आपण तू करणं मी करणं असं करत असतो, पण त्या स्त्रिया हे 3 वेळा करतात. तर मला तिने एक खूप छान उत्तर दिलं की हे सगळं म्हणजे ज्या परमेश्वराने हे जीवन दिलं आपल्याला आणि निसर्ग आपल्या सगळ्यांचं जे भरण पोषण करत असतो आणि आपल्याला जन्म दिलेला असतो इतका सुंदर, तर आम्ही ते सगळं त्यांना अर्पण करत असतो. आणि या सगळ्यावरच म्हणजे आपण फक्त म्हणतो की ह्या वस्तू अर्पण करतात, पण नाही, त्या आपल्या जगण्याचा काही भाग म्हणजे हा जो वेळ असतो तो आपल्या जगण्याचा काही भाग त्या परमेश्वराला अर्पण करत असतात. आणि हे ते आमचं कर्तव्य आहे असं म्हणतात आणि त्यात आम्हाला खरोखरच खूप आनंद वाटतो. आणि अक्षरशः त्या मुली ज्या तन्मयतेने ते करतात ते पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की किती यांची देवावरती श्रद्धा आहे आणि किती हे तल्लीन होऊन हे सगळं काम करतायत. तर खूप छान. आणखी बालीवर खूप बोलण्यासारखं आहे, तर मला तर खूप सांगावंच वाटते, पण मी इथे थांबते त्या संदर्भात आणि थोडं पुढे वळते. तर आणखी एका देशामध्ये मी थायलंड मधला गणपती पाहिलेला आहे बँकॉकला गेल्यानंतर. तर तिथे जो इंदिरा मॉल आहे, मोठा मॉल आहे बँकॉक मधला, तर तिथे ती गणपतीची एक मोठी विशाल मूर्ती आहे. आणि अर्थातच म्हणजे आपल्या इंडियासारख्याच तिकडे कलरफुल अशा गणपतीच्या मूर्ती असतात, देखण्या मूर्ती असतात. आणि आपल्याला आपण म्हणजे बुद्ध धर्मातूनच कुठेतरी, बौद्ध धर्म हा हिंदू धर्मातूनच उगम पावलेला आहे, तिथे बौद्ध धर्मीय लोक आहेत, तर त्यामुळे असेल कदाचित ते लोक गणपतीला आपल्यासारखंच म्हणजे यशाची देवता, भाग्याची देवता म्हणून तिला पूजतात. आणि कुठलंही शुभ कार्य असू दे त्याच्या प्रारंभी तिथे देखील आपल्यासारखंच गणेशाचं पूजन केलं जातं. आणि अनेक ठिकाणी म्हणजे जी काही महत्वाची तिथली गव्हर्नमेंटची जी ठिकाणं आहेत, टीव्ही चॅनेल्स असतील किंवा आणखी काही असेल, अशा सगळ्या ठिकाणी त्या गणपतीच्या मूर्ती प्रवेशद्वारावर तुम्हाला पाहायला मिळतात. तर आणखी एका ठिकाणच्या गणपतीबद्दल मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. अर्थात तो आपल्या भारतामधला गणपती आहे. तर अर्थातच म्हणजे आपण अनेक भारतामधले गणपती बघितलेले असतात. अनेक ठिकाणांना वेगवेगळ्या श्रद्धास्थानं म्हणून ती प्रसिद्ध असतात गणपतीची, किंवा जागृत देवस्थानं म्हणू शकू आपण. अशी अनेक आहेत भारतामध्ये, अद्भुत कथा आहेत काही देवळांच्या किंवा काही गणपतींच्या संदर्भात. अर्थात त्याबद्दल मी फारसं बोलणार नाहीये कारण हे आपल्या सगळ्यांना माहिती असतं. पण मला एक तुम्हाला म्हणजे अनुभव सांगावासा वाटतो की एका घराचा अनुभव आहे तो. तर गोव्यामध्ये मी गेली असताना, म्हणजे ओल्ड गोवा आहे, तर तिथे ते घर आहे. तर तिथे अँसेस्ट्रल व्हिलेज आहे आणि ते सुद्धा बघण्यासाठी असं लोकांना बघण्यासाठी टुरिस्ट प्लेस आहे. आणि त्या अँसेस्ट्रल व्हिलेजच्या समोर ते घर तुम्हाला दिसतं. 250 वर्ष जुनं घर आहे, अल्वारिस फॅमिलीचं आहे, पोर्तुगीजांचं घर आहे ते. आणि ते घर देखील लोकांना बघण्यासाठी खुलं आहे. तर त्या घरात मी गेले आणि म्हणजे पहिल्यांदा आपण एंट्रन्सलाच जिजसचा पुतळा आहे एंट्रन्सलाच क्रूसवर लटकवलेला, तर आपण त्याला नमस्कार करतो, त्याच्या पुढे नतमस्तक होतो आणि मग एकेका दालनातून आपण ते घर बघत जातो. गाईड आपल्याला माहिती पुरवत असतो. म्हणजे पोर्तुगीजांच्या संस्कृतीला अनेक खानाखुना अंगावर बाळगणारं ते घर आहे. म्हणजे तिथलं फर्निचर घ्या किंवा तिथलं किचन असतं, किचन मधली भांडी घ्या. आणि ते लोक ड्रिंक्सचे शौकीन असतात, त्यामुळे ड्रिंक्सचे वेगळ्या वेगळ्या आकाराचे तिथे तुम्हाला बॅरल दिसतात, काचेच्या मोठ्या मोठ्या बाटल्या दिसतात.
आणि आपण सगळं किती संस्कृती कशी असेल हे सगळं आपल्या मनामध्ये आकार घ्यायला लागतं. तिथलं जगणं, आपल्या त्या काळातलं जगणं आपल्यामध्ये आकार घेत राहतं. म्हणजे आपण कवी लेखक तर कल्पना करण्यात पटाईत असतो, आपण कल्पना करत राहतो की ते लोक कसं जगत असतील, आणि त्या तंद्रीमध्येच आपण चालत असतो. आणि चालत चालत आपण त्या घराच्या मागच्या भागात येतो, परसदारी येतो, आणि आपण अक्षरशः ती तंद्री उतरते, म्हणजे खाडकन आपण जमिनीवर येतो, विस्मयचकित होतो, असं म्हणजे स्तब्ध होतो आपण त्या क्षणी. कारण त्या परसदारामध्ये गणपतीच्या खूप साऱ्या मूर्ती आपल्याला दिसतात. त्या देखील बऱ्याच मूर्ती जुन्या आहेत, काळ्या रंगाच्या आहेत, काळ्या पाषाणातल्या. तर त्या सगळ्या मूर्ती आपल्याला दिसतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक घर दिसतं तिथे, म्हणजे पाठच्या बाजूलाच, आज म्हणजे बाहेर पडायच्या मार्गावर ते पहिलंच घर आहे पाठच्या बाजूनी. तर त्या घरामध्ये, त्या म्हणजे दालनामध्ये गणपतीच्या हजारो मूर्ती आहेत. म्हणजे अगदी अंगठ्या एवढ्या मूर्तीपासून ते मोठ्या मूर्तींपर्यंत ते जतन करून ठेवलेले. आणि अक्षरशः आपण इतके भारावून जातो. आणि मग आपण म्हणजे जिजस समोर नतमस्तक होऊन, कुठेतरी गणपतीमय होऊन त्या घरातून बाहेर पडतो. तर हा एक विलक्षण असा मला अनुभव आला. म्हणजे अर्थातच ती फॅमिली मूळ हिंदू होती किंवा पोर्तुगीजांवर गणपतीचा प्रभाव आहे, हे सगळं काही मनात येत नाही, नंतर येतं अर्थात. परंतु आपण तिथून अक्षरशः गणपतीमय होऊन बाहेर येतो. तर हा मला एक खूप विलक्षण असा वेगळा अनुभव गोव्यामध्ये आलेला आहे. थोडंसं आता मी पुढे वळते. तर मित्रांनो, गणपती संदर्भात मला तुम्हाला असं सांगावंसं वाटतं की आपण कितीही बुद्धिवादी असो, विज्ञानवादी असो, विज्ञानाच्या कसोटीवर श्रद्धा तोलून धरणारे असो, आत्मज्ञानी असो, परंतु आपल्या सगळ्यांनाच हे मान्य करावं लागतं की गणपती ही एक अशी जादू आहे, अशी शक्ती आहे, अशी एक भुरळ आहे, आणि तिचा विळखा, आणि अशी गळामिटी आहे की तिचा विळखा थेट आपल्या जाणीव नेणिवेलाच पडलेला आहे. म्हणजे आणि असं मला वाटतं की आपण सातत्याने, म्हणजे आपल्या पिढ्यानपिढ्या गणपतीची उपासना अर्चना करत आलेली आहेत. आणि त्यामुळेच की काय, कुठेतरी हे गणेश तत्व आहे ते कुठेतरी आपल्या जीन्समध्ये कोरलं गेले, म्हणजे आपल्या प्राणतत्वामध्ये ते भिनलं गेलंय असं मला वाटतं. आणि त्यामुळेच आपल्याला त्या गळामिठीतून फारसं बाहेर पडता येणं शक्य नसतं. त्याच्या रूपाचं मित्रांनो एक प्रचंड असं गारुड आपल्या सगळ्यांवर आहे. मला तर असं वाटतं की ब्रह्मांडातल्या ज्या काही शक्ती आहेत, सकारात्मक लहरी आहेत किंवा पवित्र लहरी आहेत, किंवा जी काही ईश्वरीय तत्व आहेत ब्रह्मांडातली, ती सगळीच कुठेतरी या गणपतीच्या रूपामुळे गणपतीकडे खेचली जातात. आणि म्हणून आपण सुद्धा त्या गणपतीच्या रूपाकडे आकर्षिले जातो, असं मला सातत्याने गणपतीबद्दल विचार करताना वाटत आलेलं आहे. गणपतीच्या रूपाबद्दल मला आणखी एक थोडंसं इथे तुम्हाला सांगावंसं वाटतं. म्हणजे गणपतीचं शरीर आहे ते माणसाचं आहे, आणि त्याचं मुख हे हत्तीचं आहे. तर विचार करा, अशा स्वरूपाची एखादा व्यक्ती कशा स्वरूपाचा दिसेल, तर आपण कल्पनाच करू शकत नाही. अर्थात गणपतीच्या मानवी शरीरावर हत्तीचं मुख आल्यामुळे ते हत्तीचा चेहरा तो मानवीय झाला असं आपण म्हणू शकतो. किंवा शंकर पार्वतीने आपल्या दैवी शक्तीने ते सगळं रूपच मानवीय करून टाकलं. अर्थात कोणी हे पाहिलं नाही किंवा काही नाही, आपण फक्त कल्पना करायच्या. परंतु मला असं वाटतं की हा जो गणपती आहे, म्हणजे तुम्ही बघाल की इंडोनेशियामधला जो गणपती बघता तेव्हा तो तशाच पद्धतीचा ओबड-धोबड आहे. पण आपल्या भारतातल्या त्या गणपतीच्या मूर्ती आहेत त्या अतिशय सुबक आहेत, सुंदर आहेत, देखण्या आहेत आणि प्रमाणबद्ध आहेत अशा. आणि कुठेतरी मला ह्या गणपतीचा विचार करताना असं वाटतं की जगातली किंवा भारतातली आपण म्हणूया की जी पहिली मूर्ती ज्या कोणा शिल्पकाराने बनवली, त्याच्या सौंदर्य दृष्टीला आणि त्याच्या कलेला, कल्पनेला मला खरोखर दाद द्यावीशी वाटते. आणि कुठेतरी ही गणपतीची जी काही भुरळ आहे आपल्यावर, त्यामागे या शिल्पकाराचा देखील हात आहे असं मला वाटतं. उमा नाबर, रेखा नार्वेकर या सगळ्यांचं मी स्वागत करते. आणि मी एक पुढचा माझा लेख वाचून दाखवते. या कार्यक्रमाला मी शीर्षक दिलेलाच एक लढिवाळ गळा मिठी नावाचा हा लेख आहे. तर रेखाताईंनी लिहिले कांगीतेन. तिकडे गणपतीला कांगीतेन म्हटलं जातं, माझं सांगायचं राहून गेलं. आणि विनायक देखील तिकडे गणपतीला म्हणतात.
तर माझा हा लेख असा आहे. व्हॉट्सॲपवर गणपतीची एक सुंदर मूर्ती पाहिली. बालवयीन गणपती चक्क भल्या मोठ्या फणसावर बसून फणस सोलत होता. जास्वंदाच्या फुलात बसलेला गणपती पाहिला होता, पण फणस सोलणारा गणपती. कलाकाराच्या कल्पकतेला खरंच सलाम करावासा वाटला. गणपतीचं ते रूप इतकं गोंडस होतं की उचलून कडेवर घ्यायचा मोह व्हावा. मूर्तिकाराने कुठलंही रूप चढवावं आणि तेच त्याचं स्वाभाविक रूप आहे असं वाटावं, अशी मला वाटतं गणपती ही एकच देवता असावी. म्हणजे त्याला शिवाजी महाराजांचा वेश द्या, लोकमान्यांचा वेश द्या, नाहीतर साईबाबांचा किंवा लंगोटी घातलेल्या लहान बाळाचं रूप द्या. त्याच्या हाती तलवार शोभून दिसते, तशीच बासरीही शोभून दिसते. तो नृत्य करतानाही मोहकच दिसतो आणि व्यासांसमोर नम्रपणे लिहित बसतो तेव्हाही तो मोहकच दिसतो. पार्वतीच्या मांडीवर बसलेलाही तो लोभसच दिसतो आणि सिंहासनारूढ असतो तेव्हाही तो लोभसच दिसतो. त्याला दागिने घाला किंवा घालू नका, त्याच्या देखणेपणात तसूवर देखील फरक पडत नाही. त्याचं ते गजमुख, सुपा एवढे कान, कपाळावरचे उंचवटे, सोंडेवरच्या नाजूक सुरकुत्या सगळंच लाजवाब. त्याचे ते मासोळीसारखे डोळे आणि त्यातून ओसळणारा स्नेहार्द भाव तर थेट मनावर तरळणारा. त्याचं पाठमोरं रूप देखील तितकंच देखणं. मग त्याच्या पाठीवरच्या वळ्या असोत किंवा मुकुटातून बाहेर येऊन मानेवर रुळणारे कुरळे केस असोत. त्याच्या पोटाची गोलाई, तळहातावरच्या रेषा, त्याच्या हातापावलांचा गुबगुबीतपणा, यातलं सौंदर्य तर मनाला भुरळ पाडणार. त्याचं सगळं रूपच मनाला प्रसन्न करणार. त्यामुळेच गणेश चतुर्थीला त्याचं आगमन होतं तेव्हा सगळं वातावरणच प्रसन्नतेनं भारून जातं. त्याचं ते रूप नुसतंच देखणं नाही, तर त्यात प्रचंड असा गोडवा आहे, एक शब्दातीत लोभसपणा आहे. त्यामुळे त्याच्याकडे पाहताना एकीकडे आपण मंत्रमुग्ध होतो, तर दुसरीकडे आपल्यातला वात्सल्यभावही उचंबळून येतो. तो आपल्याला अगदी मुलासारखाच वाटायला लागतो. त्याच्या गालावरून हात फिरवून ती बोटं आपल्या गालावर कडाकडा मोडावी इतका आपला ऊर मायेनं भरून येतो आणि त्याला निरोप देताना डोळे ओलावतात. श्रद्धेला अशी मायाळू किनार लाभलेलं गणपती हे एकमेव दैवत असावं. शिल्पकारांना तर त्याच्या रूपाचं नेहमीच आव्हान वाटत आले. किती तऱ्हांनी त्याला साकार केलं जातं. वाद्य वाजवतानाच्या, नाचतानाच्या गणपतीच्या मूर्ती आपण पाहतोच, पण आजकाल चष्मा घालून आराम खुर्चीत रेलून बसलेल्या, बेडवर पालथा पडून वाचत बसलेल्या, झोपाळ्यावर बसलेल्या अशा वेगवेगळ्या धाटणीच्या छोट्या छोट्या खूप सुबक मूर्ती पाहायला मिळतात. चित्रकारी त्याला सातत्याने नाना रूपात रेखाटत असतात. आजच्या सुलेखनकारांनी तर प्रत्येक नावाच्या अक्षरांना गणेश रूप देण्याची एक कलाच विकसित केली आहे. या सगळ्यावरून कलाकारांच्या मनावर त्याच्या रूपाचं किती गारूड आहे हेच लक्षात येतं. गणपतीवर खूप सारी पुराणं आहेत, त्यावरून खूप साऱ्या कथा लिहिल्या आहेत. या पुराणकर्त्यांबरोबरच आपल्या कवी लेखकांनी, गीतकारांनी देखील आपल्या प्रतिभेने त्याची पूजा केली आहे. त्यावर अक्षरांचे, सुरांचे विविध रंगी साज चढवले आहेत. त्याच्या गुणांचा जागर केला आहे. त्याच्या एकूण व्यक्तिमत्वावर वेगवेगळ्या अंगांनी प्रकाश टाकला आहे. या सगळ्यातून गणपती हे दैवत आपल्याला अधिक कळत गेलं आहे. आपण त्याच्या अधिक जवळ गेलो आहोत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल असं त्याचं ओंकार स्वरूप छान उलगडून दाखवलं आहे. त्यातून ते अक्षर दैवत होऊन गेलं. अखिल वाङ्मय विश्वाच्या केंद्रस्थानी आपण त्याला पाहू लागलो. सगळा बुद्धिभाव त्याच्या ठाई एकवटला गेला. तुकोबांनी अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू जाणीयेला असं म्हणत ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवता गणेशाच्या ठाई एकवटल्या आहेत हे वेदांच्या आधारे उलगडून दाखवलं. आणि गणपती हा देवांचाही देव होऊन गेला. तर अथर्व शीर्षात त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी, त्वमेव केवलम हर्तासी असं म्हणून तोच कर्ता, धर्ता आणि हर्ता असल्याचं सांगितलं आहे. पुढे तर जगदिंद त्वत्वस्थिष्ठती, सर्व जगदिंद त्वयी लयमिष्यती असं म्हणून हे जग तुझ्यातूनच जन्म घेतं, तुझ्यामुळेच उभं राहतं आणि शेवटी तुझ्यातच विलीन होतं असं सांगितलं आहे. गणपती पाठचा खूप मोठा अध्यात्म भाव या अथर्व शीर्षात आपल्याला वाचायला मिळतो. त्यातून गणपतीबद्दलचा भक्तिभाव द्विगुणित होत जातो आणि नकळत तो आपल्या चित्तवृत्तीमध्ये सामावून जातो. नारदांनी रचलेल्या संकटनाशन स्तोत्रात त्याची 12 नावं
अतिशय सुरेखरित्या गुंफलेली आहे. त्यात शेवटी म्हटलं आहे, जपेत गणपती स्तोत्रम षडवीर मासे हा फलम लभेत, संवत्सरेण सिद्धी यांच्या लभते नात्र संशय. हा गणपतीच्या नामाचा महिमा इतका अगाध कसा, असा प्रश्न बुद्धिवाद्यांना पडणं साहजिक आहे. परंतु ही मुळात बुद्धीची देवता आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण त्याकडे पाहायला हवं. हा संस्कृत श्लोक आहे. त्यातल्या नावांचा क्रमही खूप विचारपूर्वक लावला गेला. ही सगळी नावं उच्चारायलाही जड आहेत. त्यामुळे या नावांच्या उच्चारणाने आपल्या जिभेला एक चांगलं वळण लागतं, वाणीवर प्रभुत्व येतं. एक प्रकारचं सातत्य ठेवून जेव्हा आपण हे स्तोत्र स्पष्ट उच्चारासहित एकाग्र चित्ताने योग्य त्या लयीत बोलतो, तेव्हा आपसुकच त्यातून एक नाद निर्माण होतो. त्याची स्पंदनं आपल्या मेंदूत उमटू लागतात. त्यातून आतला कोलाहल हळूहळू शांत होत जाऊन मन एकाग्र होऊ लागतं. विचारांचं भरकटलेपण थांबवून त्यांना एक विधायक वळण लागतं. ते वळण कधी आपल्याला आपल्या ध्येयाप्रत तर कधी समस्यांच्या मुळाशी घेऊन जाऊन त्यातून बाहेर पडायचा मार्ग दाखवतं. तुमच्या एकूणच चित्तवृत्तींना एक सकारात्मक असं भारले पण येतं. परंतु आपण फक्त हे स्तोत्र वाचल्याने कामं होतात एवढंच लक्षात ठेवतो आणि एखादा उपचार उरकल्यासारखं मनातल्या मनात घाई गडबडीत हे स्तोत्र बोलून मोकळे होतो. गणपतीचं रूप, त्याचं लावण्य, त्याचा महिमा केंद्रस्थानी ठेवूनच गणपतीचे विविध श्लोक, आरत्या रचलेल्या आहेत. सर्वामुखी असलेली समर्थ रामदासांनी लिहिलेली आरती देखील अशीच आहे. समर्थांनी येथे गणपतीची अति श्रद्धेने स्तुती केली आहे. परंतु या आरतीला एक वेगळी पार्श्वभूमी आहे. तेव्हा त्यांचं वास्तव्य शिवतर घळीत होतं. त्यावेळी त्यांच्या शिष्यांमार्फत अफजलखान नावाचं विघ्न महाराजांवर चाल करून येत होतं. ती बातमी त्यांच्या कानावर गेली. त्यावेळी समर्थ रामदासांनी गणपतीला हे विघ्न टळावं म्हणून अति श्रद्धेने प्रार्थना केली आहे. तीच ही प्रार्थना नंतर गणपतीची आरती म्हणून लोकप्रिय झाली. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. हे विघ्न दुसरं तिसरं कसलं नसून अफजलखान नावाचं संपूर्ण महाराष्ट्राला चळाचळा कापायला लावणारं विघ्न होतं. या आरतीत शेवटी दास रामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना असं म्हटलं आहे. मी रामाचा दास अति श्रद्धेने तुला भजतोय, तू या संकटातून महाराजांना सोडव. पुढचा इतिहास आपण सगळे जाणतोच. त्यानंतर समर्थ रामदासांच्या प्रेरणेतून सुंदरमठ येथे शिवाजी महाराजांनी जो गणेशोत्सव साजरा केला तो पहिला वेळा सार्वजनिक गणेशोत्सव. तेव्हापासून ही आरती देखील प्रचलित झाली आणि आज ती सार्वत्रिक होऊन गेली आहे. गणपतीला धूप दीप ओवाळत टाळ चिपळ्यांच्या गजरात आपण ही आरती म्हणतो, तेव्हा आपला ऊर त्याच्याबद्दलच्या श्रद्धेने भरून येतोच. पण आपल्या मनातले अष्टसात्विक भावही नकळत जागे व्हायला लागतात. सर्वसामान्य माणसांना तर नेहमीच गणपतीचा खूप मोठा आधार वाटत आला आहे. संकटात ही देवता पाठीशी असते असा आढळ विश्वास वाटत आला आहे आणि हा विश्वासच त्यांना संकटातून सोडवत असतो. डॉक्टर सुद्धा मोठमोठ्या हॉस्पिटलच्या आवारात त्याची स्थापना करून आपला अर्धा अधिक भार त्याच्यावर सोपवून देतात. पेशंटच्या नातेवाईकांनाही मी आहे सोबत असा एक विश्वास त्याच्या डोळ्यातून ओसंडताना दिसतो. त्यातून त्यांना थोडा धीर येतो. त्याच्यावरची श्रद्धा माणसाला नेहमीच एक प्रकारची मानसिक ताकद देत राहते. त्याच्यातल्या सकारात्मक उर्मींना जाग करत असते. गणपती ही देवता अद्भुत आहेच, पण या देवतेची आपल्याला पडलेली जी लढीवाळ अशी गळामिटी आहे ती तर त्याहूनच अद्भुत म्हटली पाहिजे. तर मी या लेखा आणखी थोडंसं पुढे वळते, म्हणजे मी माझ्याकडे आता थोडंसं वळते. तर सुरुवात करते माझ्या माहेरच्या गणपतीपासून. म्हणजे माहेरचे गणपती म्हणजे माझ्या माहेरचा आणि मी आजी आजोबांकडे वाढल्यामुळे आजोळचा गणपती याबद्दलही मला थोडं बोलायचंय. तर आजोळच्या गणपतीबद्दल पुढचा एक मी लेख वाचणार आहे, त्याच्यामध्ये थोडं लिहिलेलंच आहे. परंतु मला एक लहानपणीची आठवण गणपतीच्या संदर्भात सांगावीशी वाटते. की आम्ही लहान होतो आणि आमच्याकडे आजोबांकडे अगदी छोटी म्हणजे तळहाता एवढीच एक विताची वगैरे अशी गणपतीची मूर्ती असायची आणि आम्ही तात्या म्हणायचो आम्ही आजोबांना. त्यांना म्हणायचो की तात्या आपली पण आपल्याकडे जरा मोठी मूर्ती आणा ना आणि छानपैकी आपण डेकोरेशन करूया ना. तर ते काही त्यांना वेळ नसायचा किंवा ते अगदी साध्या पद्धतीने गणपती बसवायचे. आणि मग तिथे आम्ही त्या लोणंद गावामध्ये आम्ही स्वतःचं घर घेतलं आजोबांनी आणि ते पहिलंच वर्ष होतं गणपतीचं. अनुराधा ताई आलेली आहे, नमस्कार अनुराधा ताई.
तर ते पहिलंच वर्ष होतं गणपतीचं आणि शाळेमध्ये काहीतरी कार्यक्रम होता असाच गणपतीचा, म्हणून आम्ही शाळेत गेलो होतो आणि आजोबा गणपती घेऊन आले, बसवला वगैरे आणि ते दुकानात बसले आणि दुकान आमच्या वाटेवर होतं शाळेतून येण्याच्या. त्यांचं रिटायर झाल्यानंतर त्यांनी पानाचं दुकान टाकलेलं. तर आम्ही तात्यांना विचारलं, तात्या आणला गणपती? तात्या म्हणाले हो खूप छान. म्हटलं मोठा गणपती आणला ना तात्या? तर ते म्हणाले हो मस्त आहे, वाघावर बसलेला आहे गणपती आपला. आम्ही इतक्या आनंदी झालो दोघी बहिणी आणि धावत पळत घरी गेलो आणि बघतो तर काय, वाघ तर आहे आणि पण त्याच्यावरचा गणपती तो नेहमीसारखाच छोटासा, अगदी एक विताचा. म्हणजे आमचा थोडा भ्रमनिरास झाला, पण तरी पण आजोबांनी छान असं की एक आमच्याकडे वाघाची एक जाजमा होती, तर ती जाजमा त्यांनी कपाटाला बांधलेली होती. कपाटही छोटसच होतं आणि त्याला समस्त अर्धा षटकोन असल्यासारखा आकार आला होता आणि कपाटावर गणपतीच्या बाजूला त्यांनी कधी फ्लावर पॉट आणले होते काय माहिती, ते 2 फ्लावर पॉट ठेवले होते. तर आम्हाला खूप आनंद झाला की अरे आपल्याकडे म्हणजे ठीक, थोडे आम्ही खट्टू झाले की गणपती आपला एवढासाच आहे, पण ते डेकोरेशन बघून आम्हाला आनंद झाला आणि मग नंतर तसंच डेकोरेशन आमच्याकडे होत राहिलं. फक्त आजोबांनी त्या कपाटाच्यावर एक छोटीशी देवळी बांधून घेतली आणि त्या देवळीत तो गणपती स्थानापन्न व्हायला लागला. आणि बाकीचं मी पुढच्या लेखात तुम्हाला सांगेनच. आणि त्यानंतर माझ्या वडिलांच्या कडचा गणपतीबद्दल बोलावं असं वाटतं की माझ्या वडिलांकडे म्हणजे गणपती तर येतो, परंतु अशा पद्धतीचा शाडूचा किंवा पीओपीचा वगैरे गणपती नसतो. तर आमच्या देवाऱ्यामध्येच गणपतीची मूर्ती आहे आणि त्या स्वयंभू मूर्ती आहेत. स्वयंभू म्हणजे अर्थातच त्यांचं जे वडिलोपार्जित घर आहे त्या घराचं बांधकाम करत असताना एक गणपतीची आणि एक हनुमानाची मूर्ती सापडलेली आणि तीच माझ्या वडिलांच्या देवाऱ्यामध्ये आहे. तर वडील दरवर्षी त्या गणपतीच्या वेळेस शेंदूर चढवतात आणि तीच मूर्ती देवाऱ्यात बसते. अर्थात फक्त तिला 10 दिवस हलवलं जात नाही, बाकी पूजा वगैरे सगळं केलं जातं आणि मग नंतर अनंत चतुर्दशीला ती गणपतीची मूर्ती हलवली जाते आणि मग नेहमीसारखी तिची पुन्हा पूजा केली जाते. आणि बाकी सगळं अतिशय साधेपणाने केलं जातं. म्हणजे वडीलच सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून पूजा करताना आरती करून घेतात आणि बाकी सगळं साधंच आहे. मी तुम्हाला मागे एका साताऱ्याच्या विषय सातारचा होता तेव्हा सांगितलेलं होतं की तिकडे किती साधेपणाने गणपती बसवला जातो. तर हे 2 झाले माझ्या माहेरचे गणपती. पण सासरच्या गणपतीचं मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. मी लग्न करून सासरी आले आणि इथे मी पहिल्यांदा पाहिलं की हा सासरचा गणपती माझ्या खूप थाटामाटाचा होता. म्हणजे गणपतीची मूर्ती जवळजवळ म्हणजे 2.5 ते 3 फुटापर्यंतची असायची. म्हणजे ती उचलून नेणं सुद्धा एक मोठं काम असायचं आणि खूप छान डेकोरेशन. म्हणजे महिनाभर अगोदर माझे दीर, माझे मिस्टर आणि माझे सासरे तयारीला लागायच्या त्या डेकोरेशनच्या. खूप छान थर्माकोलचं कोरीव काम असलेलं मखर स्वतः बनवायचे ते सगळे मिळून. आणखी नंतर लाइटिंग वगैरे केलेलं असायचं आणि नंतर गणपतीची पूजा करताना सगळ्या प्रकारच्या पत्री वापरल्या जायच्या. गणपतीच्या समोर अनेक प्रकारची फळं, म्हणजे मी ते पपणस वगैरे फळ तर मी पाहिलं सुद्धा नव्हतं कधी, तर ती सगळी फळं ठेवली जायची आणि नैवेद्यालाही खूप छान आळूवडी वगैरे असं सगळं खूप साग्र संगीत असायचं. म्हणजे मी फक्त ते मोदक मला माहिती होते की पुरण भरलेलं असतं नारळाचं, पण यांच्याकडे ते मोदक तर असायचे, परंतु माव्याचे मोदक देखील आणलेले असायचे. तर असं सगळं खूप मोठा थाटमाट असायचा माझ्या सासऱ्यांकडे आणि बघायला येणाऱ्या लोकांची देखील रीघ लागलेली असायची. म्हणजे फळं तर अगदी केळीच्या घडांची तर अक्षरशः तिथे ढीग लागलेला असायचा. ती संपवायची कशी? खूप रोज आरतीला आम्ही सगळ्यांना वेगळं काही करण्याऐवजी केळीच वाटत असायचो. तर असा खूप थाटामाटाचा तो गणपती होता. आणि मला सांगावं असं वाटतं की सासर आणि माहेर या तिन्ही गणपतीमध्ये एक मात्र साम्य होतं, ते म्हणजे त्या गणपतीची अशी प्राणप्रतिष्ठा भटाला बोलवून वगैरे केली जायची नाही. सासरी सासरे, माहेरी माझे वडील आणि माझे आजोबा, ते तिघच म्हणजे गणपतीचे स्वतःच फूल, अक्षता जे काही व्हायचं असेल ते वाहून आरती करून त्याची पूजा व्हायची. इतक्या साधेपणानं तो गणपती व्हायचा. कविता मोरवणकर स्वागत. आणि माझे सासरे वारल्यानंतर तो गणपती माझ्या दिरांकडे गेला आणि तिथे बसवायला लागले आणि अर्थातच नंतर तो गणपतीचा थाटमाट आणखीनच वाढला. म्हणजे तो मढला सोन्यानी वगैरे. आणखी ह्या गणपतीचं वैशिष्ट्य होतं की माझे दीर आता प्राणप्रतिष्ठा भटाकडून करायला लागले. म्हणजे भट बोलवायचे आणि तो पूजा सांगायचा. तर अर्थात आम्ही सगळेजण तिकडे जायचो वगैरे, तो आनंद घ्यायचो. परंतु माझ्या मुलींना कुठेतरी वाटायचं की आपल्याकडे पण गणपती आणूया ना, कारण त्या दोघी खूप क्रिएटिव्ह आहेत. तर त्यांना डेकोरेशन वगैरे करायचं असायचं. मग आपल्याकडे गणपती आणूया, मग त्यांना मैत्रिणींना बोलवायचं असायचं. मग कुठेतरी वाटले की नाही आपण आणूया ना थोडे दिवस, म्हणजे हौस असते मुलांची, तेवढंच घरामध्ये छान वाटतं. मग आम्ही सुद्धा गणपती आणायला सुरुवात केली. म्हणजे पहिलंच वर्ष होतं ते आणि कुठेतरी असं वाटत होतं की ते सगळं प्राणप्रतिष्ठा वगैरे दिरांकडे बघितलेलं होतं, तर आपण ते सगळं करूया.
आणि कुठेतरी त्या काळामध्ये मला म्हणजे काय झालं होतं माहित नाही, परंतु मी हे शास्त्र कसं असतं, प्रत्येक पूजेमागे काय शास्त्र असतं, देवतांमागे काय शास्त्र असतं, कर्मकांडांमागची शास्त्र काय, तर ते कुठेतरी मी वाचत असायचे. आणि त्यामुळे माझ्यावर तो एक प्रभाव होता की देवाचं शास्त्रानुसार झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगते, मी त्या काळात वास्तुशास्त्राचा कोर्स सुद्धा केलेला आहे 6 महिन्याचा, आणि अनेक जणांना त्यांच्या घराचं इंटेरियर चालू असताना फुकटचे सल्ले सुद्धा दिलेले आहेत. परंतु कुठेतरी मला नंतर नंतर जाणवत गेलं, म्हणजे वास्तुशास्त्र खूप थोतांड वगैरे आहे असं मी म्हणणार नाही, दिशांवर आधारित ते एक शास्त्र आहे. पण कुठेतरी मला विचार करताना जाणवत गेलं, हे वास्तुशास्त्राचे जे ग्रंथ आहेत त्याच्यावरती हे सगळं शास्त्र आताचं जे विकसित झालेलं आहे. आणि हे ग्रंथ आहेत, म्हणजे विश्वकर्माचा ग्रंथ आहे किंवा मयासुराचा ग्रंथ आहे, तर हे ग्रंथ ज्या काळात लिहिले गेले अतिशय प्राचीन असे ते ग्रंथ आहेत. मग तो काळ आणि आजचा काळ ह्याचा कुठेच ताळमेळ बसत नाही. म्हणजे त्यावेळेसचं राहणीमान, आताचं राहणीमान, तेव्हाची घरं, आताची घरं, आणि मला तर वाटतं की ऋतू जे आहेत ते देखील आता खूप बदललेत. प्रत्येक ऋतूचं स्वरूप बदललेलं आहे, आपण बघतोच. आणि त्या काळातले ऋतू ते देखील सगळं वेगळंच होतं. आणि कुठेतरी माझ्या लक्षात आलं की ह्याचा ताळमेळ बसवणं केवळ अशक्य आहे. म्हणजे आपण सगळं म्हणजे जे मानतो आणि हे असंच झालं पाहिजे कुठेतरी मग प्रत्येकाला वाटत राहतं. आणि कुठेतरी आपण मग एक वेगळ्या प्रकारचा तो एक फील येतो. मी पाहिलेले आहे अनेकांना की आमचं घर बरोबर नाहीये, ते बरोबर करायचं आहे. तर हे कुठेतरी मला ते लागलं, आणि मला ते लक्षात आलं की हे फारसं लक्षात घेण्यासारखं नाहीये, की ह्यात खूप गुंतून पडावं असं काही नाहीये याच्यामध्ये. आणि मी कुठेतरी ते वास्तुशास्त्र प्रकरण पूर्णपणे एकदाचं कायमचं मी बंद करून टाकलं. स्मिताताई आलेले आहेत, स्वागत त्यांचं. तर तो विषय मी बाजूला ठेवते आणि गणपतीकडे वळते पुन्हा. तर आमच्या घरात गणपती होता, आणि मग आम्ही भटाला विचारलं की काय काय लागतं, त्यांनी यादी दिली. तर आम्ही अक्षरशः, म्हणजे आम्ही ईस्टला राहतो, आणि आणखी तो अगोदरचा एक 10 वर्षापूर्वीचा काळ की इथे ईस्टला फारशा वस्तू मिळत नाही, प्रत्येक गोष्टीसाठी वेस्टला जावं लागतं. आणि ती सगळी सामानाची त्यांनी सांगितलेल्या पत्री वगैरे सगळं सगळं जमवाजमव केली आम्ही. आणि घरी आलो, मुलींचं डेकोरेशन चालू होतं, आणि त्यातच माझ्या जाऊबाई कोकणी आहेत, आणि त्यांच्याकडे सगळं म्हणजे तिकडे सगळं गणपतीचं सागर संगीत असायचं. मग गणपतीला ही भाजी, भेंडीची भाजी हवी, अळूवडी हवी, किंवा असं सगळं असायचं. मग माझी वालाचं बिरडं हवं. आणि मग हे माझी इकडे ही सुद्धा स्वयंपाकाची तयारी, उद्यासाठी काय काय करायचं ते करू, म्हणजे हौस असते आपल्याला त्या काळात. आणि मी ते सगळं तयारी करत होते. रामकिशन दहीपळे आलेले, त्यांचंही स्वागत. तर हे सगळं मी करण्याच्या तयारीमध्ये होते, आणि सामान सगळं आणलेलं, म्हणजे आणि सगळं डेकोरेशन, सगळं पूजेचं काढून ठेवणं, आणि त्या दुर्वा निवडणं. अक्षरशः 1-2 वाजले आम्हाला झोपायला, आणि थोडंसं आम्ही झोपलो, कारण भटाने सांगितलं होतं की आम्ही उद्या 9 वाजता येतो. 9 वाजता भटजी येणार होते. आणि मग 8 वाजता आम्ही गणपती घेऊन आलो, म्हणजे वाजत गाजत असं सगळ्या मुली वगैरे गेल्या. मी गणपतीचं स्वागत केलं, त्याला घरात घेतलं, आणि पूजेची सगळी तयारी करून ठेवलेली. आणि 9 झाले, 9चे 10 झाले, 10चे 11 झाले, तरी सुद्धा त्या भटजींचा पत्ता नाही. आणि मग 12 वाजता ते भटजी बुवा आले, आणि अक्षरशः आल्या चला चला काय तयारी आहे, लवकर लवकर आटपूया. आणि हे सगळं तर आम्ही समोरच ठेवलं होतं. आणि त्यांनी मग काही मंत्र म्हटले, पूजा केली, काय ते जानवं वगैरे घातलं गणपतीला, आणि अक्षरशः अगदी 10 मिनिटात ते भटजी बुवा गेले. गरम मसाल्याचं मी त्यांना दूध दिलं, आणि ते गेले. म्हणजे ती पूजा चालू, म्हणजे तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते की या पद्धतीने गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायला माझ्या मिस्टरांचा विरोध होता, परंतु मी मात्र देवाचं शास्त्राप्रमाणे झालं पाहिजे म्हणून थोडा अट्टहास केला, आणि ते सगळं करून घेतलं. आणि म्हणजे ती पूजा चालू असतानाच माझे मिस्टर माझ्याकडे रागाने बघत होते, आणि मी तो भटजी गेल्यानंतर पटकन आत आले आणि मोदकाला लागले. आणि अनेक जण आलेले होते, त्यांचं चहा पाणी त्यातच झालं, त्यांना नाश्ता देऊन झालं. आणि दिवसभर सुद्धा माणसांची रीग लागली होती, म्हणजे खूप उत्साहाने आम्ही सगळ्यांना आमंत्रणे दिली होती, त्यामुळे सगळ्यांची रीग लागली होती. आणि नंतर मग झोपायला तर अक्षरशः त्या रात्री पण फार उशीर झाला. दुसऱ्या दिवशी पुन्हा विसर्जनाची गडबड, म्हणजे 2 दिवसात मोजून मी 4-5 तास झोपले असेल. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे आपण समजतो तितकं सोपं नाही, खूप अवघड आहे हे सगळं. आणि कुठेतरी पण असं वाटत होतं की घेतला वसा टाकायचा नाही. आणि मग त्या पद्धतीने नाही म्हटलं, करूया आपण, थोडी दगदग होते पण ठीक आहे आपण हे सगळं करू. परंतु आम्ही त्यावेळेस ठरवून टाकलं की भटाला बोलून आपण पूजा प्राणप्रतिष्ठा वगैरे काही करायची नाही. आणि ते ठरवलं. आणि मग त्यानंतर आम्ही स्वतःच, म्हणजे मी अक्षते मंत्र वगैरे सगळे म्हणायचे, आणि माझे मिस्टर पूजा करायचे. अर्थात मी मंत्र म्हणायचे तेव्हा मी सांगायचे मिस्टरांना, अहो हे असं नाही असं, तेव्हा ते माझ्याकडे पुन्हा रागाने बघायचे, आणि ते म्हणायचे तू सांगायचं काम कर, गणपती ऐकतो, मी करायचं ते करतो. आणि अशा पद्धतीने ती आमची पूजा व्हायची. म्हणजे माझे मिस्टर पक्के विज्ञानवादी आहेत, आणि मी थोडीशी म्हणजे त्या काळात अशी होते की देवाचं सगळं शास्त्राप्रमाणे झालं पाहिजे असं मला उगीच वाटायचं.
आणि मग मी ते असंच त्यांना सांगायचे. म्हणजे कुठेतरी खूप असं सगळं ते तणाव यायचा त्या सगळ्या वातावरणाचा आणि अक्षरशः म्हणजे इतकी लोकांचं ये-जा व्हायचं आणि मला असं लक्षात आलं म्हणजे नंतर की अरे हे काय चाललंय. म्हणजे आपण ज्यासाठी गणपती बसवतो आहोत तर त्या गणपती पुढे आपल्याला बसण्यासाठी थोडी सुद्धा निवांतपणा मिळत नाही. म्हणजे आपण एका ठिकाणी कर्मकांडात गुंतत गुंतत तर नाही ना चाललो, किंवा आपण माणसांची सरबराई करण्यातच गुंतत चाललोय, गणपती तर बाजूलाच राहिला. नेमकं काय चाललंय हे. आणि ह्या सगळ्याची आणि खूप म्हणजे मानसिक ताण यायचा आणि कष्ट देखील खूप व्हायचे. म्हणजे थकवा यायचा त्या सगळ्याचा आणि वाटायचं की हे इतकं सगळं आपल्या शरीराला त्रास देऊन, मनाला त्रास देऊन करण्याची गरज आहे का. गणपतीला तरी याचं समाधान वाटत असेल का, असं कुठेतरी माझ्या मनात आलं. शोभाताईंचं स्वागत आहे, गौरीचं स्वागत आहे. तर असं कुठेतरी माझ्या मनात आलं की खरंच या सगळ्याची गरज आहे. आणि मी ते खोलात जाऊन विचार करायला लागले आणि मग कुठेतरी मला हे सगळं जाणवत गेलं आणि कुठेतरी त्यातला एक विरोधाभास आहे तो देखील माझ्या नजरेने टिपला की प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय त्या गणपतीमध्ये देवत्व येत नाही असं म्हटलं जातं. परंतु आपण स्वागत तरी ठीक आहे, गणपती येतो बाहेरून म्हणून आपण त्याचं स्वागत वगैरे करतो. पण विसर्जनाला एकदा गणपतीचे प्राण काढून घेतल्यानंतर त्याच्या किती वेळा आरत्या. म्हणजे घरात तो गणपती मखरातून खाली घ्यायचा, मखरात आरती करायची, खाली घेतल्यानंतर खाली आरती करायची, पुन्हा तिथे जाऊन विसर्जनाच्या आधी आरती करायची, नंतर पुन्हा ती माती घेऊन येऊन ती घरात ठेवून त्याची आरती करायची, पुन्हा त्याला नैवेद्य दाखवायचं. तर मला हे सगळं कुठेतरी विरोधाभास जाणवायला लागले की अरे हे काय आहे. आणि मग मी म्हणाले की हे नको, असं करूया नको, यातला आपल्याला यामागचा अर्थ कळाला ना की यामध्ये किती खोलपणा आहे, तर आपण या ठराविक गोष्टी टाळूया. पण नंतर असं झालं की येणारे जाणारे जे होते तर त्यांना आम्ही सांगितले की नको आपण आता हे करायचं नाही. तर ते लोक म्हणजे असं कसं. आणि मग माझे मिस्टर कुठेतरी म्हणायचे जाऊ दे, त्यांची श्रद्धा आहे ना आणि इतके वर्ष आपण करतोय ना तर करूया. तर म्हणून मग ते करत राहिलं. पण कुठेतरी मनामध्ये असा एक प्रकारचा वाद व्हायला लागला, आपलाच वाद आपणाशी, अशा पद्धतीने ते मला सगळं जाणवत गेलं. आणि मग नंतर आम्ही विचार केला की नको, आपण गणपती आणायला नको. घरातली गणपतीची मूर्ती आहेच, ती पाहतेच आहे आपल्याकडे, तिची आपल्यावर कृपादृष्टी आहे, मग हा आपण अट्टहास कशाला करायचा. आणि मग आम्ही ते 2 दिवस गणपती, घरातल्याच गणपतीची जरा व्यवस्थित पद्धतीने पूजा करतो आणि त्याचं खरंच खूप समाधान वाटतं. पिराजी जाधव आलेले, त्यांचं स्वागत. तर अशा पद्धतीने मी त्याच्यातून थोडीशी बाहेर पडले. तर मित्रांनो, पुढचा एक माझा लेख ऐकवते तुम्हाला. तर अशा पद्धतीने कुठेतरी मला म्हणजे गणपती वेगवेगळ्या तऱ्हांनी उलगडत गेला. मी म्हणजे त्या सगळ्या देवधर्माकडे पाहण्याची एक दृष्टी माझी थोडी व्यापक होत गेली असं म्हटलं तरी चालेल. तर गणपतीचा लेख आहे पुढचा, गणपती आणि श्रद्धा. तर उपनिषदात ज्याला करता धाता, म्हणजे हा जो मी लेख वाचते आहे तर कदाचित ह्या सगळ्या लेखांमध्ये काही भाग आहे तो संदर्भासाठी पुन्हा येईल तर तुम्हाला वाटेल की हे मगाशीच ऐकले, परंतु मी म्हटलं ते टाळूया, परंतु मग संदर्भ आपले सुटत जातात म्हणून मी ते तुम्हाला ऐकवते. तर उपनिषदात ज्याला धाता आणि लयकर्ता मानले आहे, ज्याला सृष्टीचा मूलाधार अनादि अनंत असंही म्हटलं जातं, तो सुखदाता, ज्ञानदाता, सिद्धिदाता गणपती देवनागरी लिपीचा निर्माता देखील आहे. गायन नृत्यादी 64 कलांचा तो अधिपती आहे. या सगळ्याबरोबरच तो रणशार्दूल आहे. इतक्या सगळ्या गुणांनी युक्त असल्यामुळेच तो आपला आराध्य दैवत आहे. असं म्हणतात की सृष्टीची उत्पत्ती झाली त्या प्रसंगी सर्वात प्रथम ओंकाराचा ध्वनी निनादू लागला. त्यानंतर जीवसृष्टीची निर्मिती झाली. पृथ्वीवर सृजन आकाराला येऊ लागलं. म्हणूनच ओंकाराला आदी बीज म्हटलं जातं. आणि हे आदी बीज हा ओंकार म्हणजेच आपला गणपती, असं संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात म्हटलं आहे. त्याच्यापासूनच पृथ्वीवर सृजन आकाराला येऊ लागलं, म्हणूनच त्याला सृजनेश्वर असंही म्हटलं जातं. त्यामुळेच पृथ्वी तत्वापासून म्हणजेच मृत्तिकेपासून त्याला साकार करून त्याची गणेश चतुर्थीला स्थापना केली जाते. याच कालावधीत पाऊस परतीच्या वाटेवर असतो. सगळीकडे खूप छान सृजन फुललेलं असतं. गणपतीच्या रूपात आपण खरे तर ही सृजनाचीच पूजा करत असतो. फार पूर्वी तर शेतातल्या लाल किंवा काळ्या मातीपासून घरातली मुळंवाळं अशी जशी जमेल तशी गणपतीची मूर्ती बनवायचे आणि त्याच मूर्तीची स्थापना करून पूजा केली जायची. अगदी रंगरंगोटी देखील त्यावर केलेली नसायची. आजही कर्नाटकातील काही भागात अशा प्रकारची गणपतीची मूर्ती पूजली जाते. म्हणजे माझा आजोळ कर्नाटकामध्ये आहे, बेळगाव वगैरे त्या भागातच सगळे नातेवाईक आहेत. आणि माझी मुलगी बेंगलोरला शिकायला होती तेव्हा मी तिथले गणपती उत्सव पाहिलेला आहे त्या निमित्ताने. त्या दरम्यान
अशा प्रकारची गणपतीची मूर्ती पूजली जाते. गणपतीची मूर्ती स्वतः बनवणं ही देखील आपल्यातल्या सृजनाला गणपतीने घातलेली साध असते. त्या दरम्यान रानात जी फुलं पत्री उगवते तीच गणपतीला वाहायची असते. दुर्वा तर नेहमीच घराच्या आसपास उगवत असतात, त्याच गणपतीला आवडतात. त्याचं खाद्य तरी किती साधं. तांदळाच्या नाहीतर गव्हाच्या पिठात गुळ खोबऱ्याचं सारण भरून सुबक आकार दिलेला उकडून केलेला मधुर चवीचा पदार्थ, ज्याला आपण मोदक म्हणतो. या नावातच मोद म्हणजे आनंद आहे. मोदकाचं सेवन म्हणजे आनंदाचं सेवन आहे. गणपतीच्या पूजेला तसं फारसं काही लागत नाही. चौरंगावर नाहीतर पाटावर बसवून त्याला दुर्वा वाहिल्या, जास्वंदाचं एखादं फूल वाहिलं तरी पुरेसं असतं. परंतु आपण कुठेतरी वाचलेलं ऐकलेलं असतं, गणपतीला 21 प्रकारच्या पत्री आवडतात, 5 प्रकारची फळं लागतात, म्हणून 4 पैसे जास्त देऊन आपण हे सगळं आणत असतो. रात्रीचा दिवस करून हजारोची आरास करतो. नैवेद्याला वालाचं बिरडं हवं, आळूवडी हवी, भेंडीची भाजी हवी, पापड हवा, म्हणून बाया माणसं दिवसभर खपत राहतात. हौसेचा भाग म्हणून हे सगळं करायला काहीच हरकत नाही. पण बऱ्याच घरात आमच्याकडे पूर्वापार तशी प्रथा आहे. किंवा या सगळ्याशिवाय केलेली पूजा लागू होत नाही, म्हणून वेळ नसताना ऐपत नसताना जीवाचा आटापिटा करून हे सगळं केलं जातं. हे पाहिलं की वाटतं गणपती खऱ्या अर्थाने या लोकांना कळलेलाच नाही. खरे तर गणपती ज्ञानाची देवता आहे. आपण मात्र बऱ्याचदा डोकं घाण ठेवून गणपतीची पूजा करत असतो. या बाबतीत मला माझ्या घरचा म्हणजे माझ्या आजोळच्या गणपतीचं फार कौतुक वाटतं. आजोबांची परिस्थिती तशी बेताची, आरास वगैरे नसायचीच. गणपतीसाठी खास एक देवळी बनवून घेतली होती. तिथेच दरवर्षी गणपतीची स्थापना व्हायची. अगदी छोटीशी म्हणजे 8-10 इंचाची मूर्ती आणली जायची. अवतीभोवती कुठली फुलं मिळाली तर त्या फुलांचा हार, नाहीतर फक्त दुर्वा व्हायला जायच्या. मोदक देखील पहिल्याच दिवशी केले जायचे. बाकी रोज जे घरात केलं जायचं त्याचाच नैवेद्य दाखवला जायचा. आरती ही अगदी साधेपणानं व्हायची. गणपती कधी यायचे आणि कधी जायचे काहीच कळायचं नाही. पूजा देखील भटाकडून न करता गावातले जवळजवळ सगळेच जण स्वतःच करायचे. गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची असते, त्यात प्राण भरायचे असतात, मग विसर्जना अगोदर त्यातले प्राण ठराविक मंत्राने काढून घ्यायचे असतात वगैरे. काही फारसं कुणाला माहीत नसायचं. आणि माहीत असायची तशी फारशी गरजही नसते, कारण श्रद्धा आणि भाव ठेवला की कशातही देवत्व येतच. दुसरं म्हणजे आपल्यासारख्या माणसांच्या नुसतं ए म्हणण्याने तो येईल आणि जा म्हणण्याने तो जाईल हेही फारसं संभवत नाही. त्यापेक्षा गणपतीच्या ज्या रूपाला आपण देव मानतो त्या रूपात तो वास करून असतोच ही त्या अडाणी माणसांची समजूत जास्त खरी वाटते. शास्त्रोक्त पूजेपेक्षा श्रद्धाभाव महत्वाचा असतो. तो जरी गणपतीपर्यंत नाही पोहोचला तरी आपल्यापर्यंत, आपल्यातल्या ईश्वरापर्यंत पोहोचत असतोच. आपल्यातला ईश्वर म्हणजे आपला अंतरात्मा, जो परमात्म्याचंच अंशरूप असतो, जो फक्त चांगल्या कामासाठीच आपल्याला प्रेरित करत असतो. देशावर बऱ्याच कुटुंबात अशी खूप साधेपणानं पूजा केली जाते. जवळजवळ प्रत्येकाच्या घरी, विशेषतः ज्यांच्या घरी मुलगी असायचे त्यांच्या घरी गणपती असायचेच, कारण ती प्रथा पुढे नेणारा वारस असायचा. अगदी 2 भाऊ गावात वेगवेगळ्या घरी असले तरी त्या दोन्ही घरात गणपती असायचे. त्यामागचं कारण म्हणजे आपल्या राहत्या घराला गणपतीची पावलं लागली की त्या घरावर गणपतीची कृपादृष्टी राहते. गणपतीच्या ठाई लोकांची असीम श्रद्धा आहे, परंतु हा श्रद्धाभाव बऱ्याचदा खूप स्वकेंद्रित आणि संकुचित असतो. गणपतीकडे देखील आपण आपल्याला आणि आपल्या घरातल्यांना सुखी ठेव हे मागणं मागतो, परंतु जगातल्या सगळ्यांसाठी त्याच्याकडे प्रार्थना करायचं मात्र आपण विसरतो. अगदी आपण दुसऱ्यांच्या घरातल्या गणपतीला जाऊन त्यांचा पाहुणचार घेतो, पण मागणं मात्र आपल्यासाठी मागत असतो. पावित्र्याच्या आणि मांगल्याच्या आपल्या कल्पना देखील बऱ्याचदा खूप रिजिड असतात. देव पावित्र्याचं आणि मांगल्याचं प्रतीक असतं, म्हणून त्याला जे काही वाहू त्यामध्ये आपसुकच पावित्र्य येतं असं आपल्याला वाटतं. त्यामुळे खराब झालेली फळं, बुरशी आलेले मोदकही बरेच जण निर्माल्यात टाकतात. आणि हे निर्माल्य पाणी किती प्रदूषित होत असेल, पाण्यातले जीव ते खाऊन मरत असतील हा विचारही आपल्या मनात येत नाही. या श्रद्धेला किंचित भयगंडाची किनार देखील आहे. म्हणजे प्रसाद खाल्लाच पाहिजे, मग तो खराब, जुना, चिकचिकीत झालेला असला तरी सुद्धा. बऱ्याच लोकांना गणपती बसवायची इच्छा असते, परंतु फार कडक असतं गणपतीचं. सगळं यथासांग नाही जमलं तर उगीच कायच्या काय व्हायला नको म्हणून ते टाळत राहतात. परंतु खरं तर ज्याला आपण देव म्हणतो ती चैतन्याने भारलेली
सकारात्मक ऊर्जावलय असलेली अलौकिक शक्ती असते. आपण त्याचं काही वाईट करणं शक्यच नाही. आणि आपल्याकडून पूजेमध्ये काही कमी जास्त झालं, काही चुकलं, तरी तो आपलं काही वाईट करणं शक्यच नाही. हाच देवतातला आणि आपल्यातला फरक आहे. पण तो आपण समजून घेत नाही. एकूणच आपण देवतांचं इतकं अवडंबर माजवतो की त्याखाली आपला सगळा श्रद्धाभाव दबून जातो. आपण आपल्या इष्टदेवतेपर्यंत जाऊ दे, आपल्यापर्यंतही पोहोचत नाही. श्रद्धा माणसाला जगण्याचं बळ देते. मग ती माणसांवर ठेवा, नाहीतर देवावर. फक्त ती डोळस हवी आणि विवेकाच्या कसोटीवर पारखून घ्यायला हवी. मित्रांनो, जवळजवळ 1 तास होत आलेला आहे आणि मी शेवटाकडे येते. अगदी थोडंसं राहिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे एकूणच या गणपतीच्या संदर्भात आज स्वतः म्हणजे एकूण देवदेवतांचा विचार करताना मी आज अशा एका वळणावर उभी आहे की जिथून म्हणजे मला इथे हे देखील तुम्हाला सांगावं असं वाटतं की मी आज ज्या एका वळणावर उभी आहे तिथून मला ईश्वराचंच एकूण स्वरूप ते स्पष्ट होऊ लागलेलं आहे. किंवा देव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय हे मला थोडंफार समजू लागलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ईश्वर असं ओळखता येऊ लागलेलं आहे म्हटलं तरी चालेल. आणि कुठेतरी मला असं वाटतं की आपण जे देवांकडे पाहतो म्हणजे कुठेतरी आपल्यापैकी अनेक जण असतात, म्हणजे सर्वसामान्य माणसांचं तर माणसं विशेषतः असतील की देवदेवतांकडे किंवा मूर्तीमध्ये देवत्व असतं हे आपण पाहत राहतो. आणि कुठेतरी देवळात देव शोधायला जातो, मूर्तीमध्ये शोधत राहतो, किंवा एखाद्या देवस्थानी शोधत राहतो, देवाऱ्यामध्ये शोधत राहतो. आणि कुठेतरी मला वाटतं अशा पद्धतीने आपण देवाकडे पाहण्याची आपली नजरच संकुचित केलेली आहे. आणि त्यामुळे ईश्वराचं जे काही व्यापक स्वरूप आहे ते आपल्याला उमजूनच येत नाही असं देखील मला वाटतं. आणि मला कधी कधी असं वाटतं की मूर्तीमध्ये जेवढं ईशतत्व आहे, देवत्व आहे, त्यापेक्षा ते कितीतरी अधिक पटीने बाहेर आहे, कितीतरी अधिक पटीने ते आपल्या आतमध्ये आहे. आणि तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच अणुरेणूहून थोकडा म्हणजे ईश्वर जो आहे तो अणुरेणूहून थोकडा आहे, सूक्ष्म आहे आणि तितकाच तो आकाशाहूनही उंच आहे, उत्तुंग आहे, व्यापक आहे, अथांग आहे. आणि मित्रांनो, तो आपल्या सगळ्यांच्या जाणीव नेणिवेच्या देखील पार आहे. आणि त्याचं जे व्यापकपण आहे ना ते एकदा का आपल्या लक्षात आलं ना की आपलं सगळं म्हणजे कर्मकांड किंवा हे सगळं अवडंबर गळून पडतं. आणि त्याच्या ज्या सगुण साकार रूपामध्ये आपण जे अडकलेलो असतो त्यातून आपण बाहेर येतो. आणि त्या निराकाराचा कुठेतरी आपल्या मनाला त्या निराकाराची ओढ लागते आणि कुठेतरी आपण ईश्वराच्या अधिक जवळ जायला लागतो असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीने आपण त्या निराकाराच्या जवळ जायला लागलो, कुठेतरी आपल्याला वेगवेगळ्या रूपात तो ईश्वर भेटत राहतो, त्याची स्पंदनं आपल्याला नेहमी जाणवत राहतात. आणि अशा पद्धतीने खूप वेगळ्या प्रकारची अनुभूती त्यानंतर आपल्याला यायला लागते की त्याच्यातून आपण बाहेर पडल्यानंतर. तर अशा पद्धतीने देवधर्माचे विचार आहेत ते अशा पद्धतीने माझे थोडे बदलत आलेले आहेत. त्या धारणा कुठेतरी कदाचित गणपतीनेच मला ही बुद्धी दिली असेल की त्याची पूजा अर्चना करत करत कुठेतरी मी या वळणापर्यंत येऊन ठेपलेली आहे. तर खरोखरच या नोटवर मी ते थांबते. आणि खरोखर मी त्या गणपतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि हा गणपती तुम्हाला सगळ्यांना खूप सारा आनंद देव, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी त्या गणपतीकडे या निमित्ताने प्रार्थना करते. आणि आपल्या सगळ्यांचं आरोग्य आहे ते सुदृढ राहावं, म्हणजे आपल्यामध्ये जो प्रकारे बहरत जावं अशी देखील इथे जे कवी मंडळी आहेत, लेखक आहेत, त्या सगळ्यांसाठी मी गणपतीकडे प्रार्थना करते. आणि इथेच थांबते. आणि आपण अनेक जण इथे आलेले आहेत, आपण सगळ्यांनी मला खूप छान ऐकून घेतलं, खूप साऱ्या प्रतिक्रिया खूप छान छान इथे समोर येत आहेत, ते मी नंतर वाचेन. तर त्यामुळे मला बोलायला देखील छान वाटलं. आणि एक वेगळा विषय मला आज त्या निमित्ताने मांडता आला, असा व्यापकपणे विस्तृतपणे, त्याबद्दल मला खरंच खूप आनंद आहे. तर मित्रांनो, धन्यवाद.